डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँकेमध्ये 2568वी बुद्ध जयंती साजरी। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कल्याण हेड बँकेत खालील प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध यांची 2568वी जयंती दिनी मोलाचे मार्गदर्शन करून साजरी करणे। राष्ट्रीय कोषाध्यक्ष आयुष्यमान शशिकांत जाधव सर, महाराष्ट्र राज्य संस्कार प्रमुख आयुष्यमान रविकांत जाधव, उत्तर कोकण विभाग अध्यक्ष रवींद्र शालिग्राम गुरजळ, तसेच कार्यक्रमाचे नियोजन आयुष्यमान विलास जाधव तर सूत्रसंचालन आयुष्यमती पवारताई यांनी केले। आभार प्रदर्शन आयुष्यमान रमेश जाधव तर सर यांनी केले, तर आयुष्यमान चंद्रकांत कांबळे सर यांनी सरनाते गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला। या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यातून आयुष्यमती मंगला बिरारे ताई, आयुष्यमती मुनताई, आयुष्यमान यशवंत बिरारे, आयुष्यमान प्रसन्नजित मोहिते शिंदे, आडसूळ बागुळ पारवे गायकवाड इत्यादी उपासिका उपस्थित होते। संतोष निर्भवने, प्रतिनिधी IP7 न्यूज कल्याण। तथागतांचा जन्म आणि महापरिणाम एका दिवशी आहे। त्याच्या जयंतीसाठी आपण आज इथे उपस्थित आहे। बुद्धांनी दिलेले जो ज्ञान आहे त्या ज्ञानाचं आचरण करण्याचा आजचा दिवस आहे आणि त्या आचरणातून बुद्धाची जी काही तत्व प्रणाली आहे ती शिकण्याची आम्हाला आज गरज आहे। पंचशिलाचे पाचशिलाचं जर आपण पालन केलं तर आपण कुठेही कमी पडणार नाही, असं शील आपल्याला बुद्धांनी दिलेलं आहे। आणि त्या शिलाचं जसं जसं आपण पालन करू तशी तशी आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। पंचशिलातील शिलामध्ये एक असं शील आहे की आपण खोटं बोलू नये। जर कोणी व्यक्तीने फोन आला, आपल्याला छोटंसं उदाहरण देतो, फोन आला आणि आपल्याला खोटं बोलू शकत नाही आपण, तर त्याचा फोन रिसिव्ह करू नये किंवा त्याच्याशी बोलूच नाही। तो वेळ तेवढा 1 तासाचा वेळ टाळावा। ती टाळल्याच्या नंतर ते संकटही टळून जातं, म्हणजे आपल्याला कुठेही बोलता येत नाही आणि त्याला उत्तर देत नाही। दुसरं एक चोरीचं शील आहे। मी शिलाबद्दल थोडं बोलू ना सर। शील आहे छोटंसं, मला जेवढं ज्ञानात भर आहे तेवढं ज्ञानाचं मी भर टाकतो, कारण बुद्धाचं